नमस्कार मंडळी, आज आपण करमाळा तालुका जिल्हा सोलापूर येथील मांजरगाव मधल्या वस्तीच्या नजदीक असणाऱ्या एका गायगोठ्याला भेट देणार आहे. तब्बल 45 ते 50 गायी यांच्याकडे आहेत. म्हणजे त्यांची 2 मुलं हा व्यवसाय सांभाळतात. त्यांची आपण मुलाखत घेणार आहे. कुठलाही व्यवसाय सुरुवातीलाच मोठा नसतो, सुरुवातीपासून त्याच्यामध्ये लहानापासून मोठा होतो तोच टिकतो. आणि जो कष्ट करतो तोच टिकतो. 2 गायापासून यांनी इथपर्यंतचा प्रवास कसा केला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. कुठलाही माणूस एकदम मोठा होत नसतो. ज्यावेळेस सुरुवात केलेली असते त्यावेळेस तो माणूस सुरुवातीला लहानच असतो. आज यांचं बघायला गेलं तर एका महिन्याचं पेमेंट एका गोठ्यामधलं 1.5 ते पावणे 2 लाख येतं आणि दुसऱ्या गोठ्यामधलं पण तेवढेच येतं. म्हणजे 4 लाखच्या आसपास ह्यांचं पेमेंट महिन्याला येतं पर महिना. पण हे सुरुवातीला त्यांनी सुरुवातीपासून काय अडचणी आल्या, कसं त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. नमस्कार बापू. आता हे आपण आपल्या चॅनलवरच्या दर्शकांना सांगूया की तुम्ही आतापर्यंत प्रवास कसा केला. म्हणजे आता शेजारचे तुम्ही म्हणजे माझ्या माहेरचे एकदम जवळचे, म्हणजे एकदम जवळचे शेजारी किंवा संबंधातून आपण पूर्ण जवळचे आणि त्यांना मी सुरुवातीपासून ओळखते. आणि त्यांनी एकदम कमी मधून म्हणजे 2 गावांपासूनचा इथपर्यंतचा प्रवास कसा केला. माझ्या सुरुवातीला कसं होतं, मी स्वतः हापशावून 2 गायाला पाणी आणून पाजत होते. 2 गायाला शेतीचं काम वगैरे गिरायची होती माझी. तेवढं पुस्तक 2 गायाच्या 4 ते 6 अशा होत गेल्या. 6च्या 10, 10च्या 12, 4च्या 12 वाढत गेल्या. परत जवळची कोणाकडून जायची सोडून 3.5 लाख जेवढे बघता करून काढलं. त्याच्यावर पहिली पाईपलाईन केली. मग पाईपलाईन केल्यावर मग गायांना सुरुवात आरंभ लागला. गायाची पाण्याची सोय झाली. सोयीला पाणी नव्हतं आम्हाला, हापशेवून पाणी आणून पाजत होते. नंतर त्या गायांना परत मग हळूहळू दुसरी एक पाईपलाईन उतरून आणली. पुन्हा त्याच्यापेक्षा ह्या गाया मोडल्या नाही. त्या पोरांची लग्न केली, पोरीची लग्न केली. हे शिरतलो मी लोकांच्या तारीला त्या खुरपायला जात होतो बरं. आणि त्याच्यामुळे मी लहानात नव्हतो. त्यांना केलंय आता मी पेन्सिलिंग सुटलंय. वयाच्या मनाने त्यांना केलंय, वाटून बंद झाले. नंतर दुसरी पाईपलाईन आणि चांगली गेली. परत भरपूर हिरवं व्हायला लागलं. पहिली मला 9 एकर जमीन होती. जवळजवळ 38 एकर जमीन घेतली. म्हणजे गायीच्या आणि ह्या पाईपलाईनच्या तेवढं तर मला नाद होता. मला सरकारची दिली घेतली होती विरोध पार्टी असल्यामुळे. पण आपण कर्ज काढली. ते 200 रुपये केली. गावात 8 डेऱ्या होत्या. त्या टायमाला 200 रुपये 4 डेऱ्या होत्या. वाईट केलं रुपये आपण चोरी केली तर तोच पुढे जातो ना. अठरा महिन्याची आहे होती. नंतर ती 80 घरच्याच काय होतं शेणखत चालते. हे 750-700 रुपयाला त्यांची विकती. ते तुम्हाला वर्षाला बरीच निघत असेल 3 ना. महिन्याला 7 कायदे करते. 3 महिन्याला 7 कायदे. आम्हाला किती द्या आमच्या शेतात टाकते. सेंद्रिय शेती करताय. आणि त्याच्यावर चांगलं येते. शरीरची चांगली येते. करमाळा किती चांगली येते. छत असते. सेंद्रिय शेती उत्पन्न येऊ लागले. हळूहळू पुण्यातनं वर आलेलं तुमचं पहिल्या अवस्था हा सुरुवातीला मुलं लहान असताना लहान आणि सोबतच तुम्ही हे वाढवलं एवढं आतापर्यंत. म्हणजे 2 गाया होत्या. कोणा नंतर कामाला जायचो. काडी गावात रानातला आणायचो. दुसऱ्याच्या रानात दुसऱ्या रानातला इथून आणायचे. इतका काय तुरदू काय असं चारा आणायचो. त्या गायला टाकायचं. म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून गायांचा नाद होता. गायचा नाद होता आणि डेअरीचा बी नाद होता. डेअरी पहिल्यांदा एका गायच्या 2 गाया झाल्या. 2च्या 4 झाल्या. 4च्या 5-6 झाल्या. नंतर पाणी प्यायची अडचण.
मग बँकेतून सोलापूर बँक डिस्ट्रिक्ट बँकेतून 3 लाख कर्ज मंजूर केलं आणि त्याच्यावर एक पाईपलाईन उघडून आणलेलं. ते बी 25,000 किलोमीटर, 2500 किती 5 किलोमीटर, 5 किलोमीटरवरून पाईपलाईन इथपर्यंत. एक पाईपलाईन पहिले आणली. त्याच्यापेक्षा चारा हिरावून मिळाला वाढत गेल्या. त्यातनं परत दुसरी एक पाईपलाईन आणली. बँकेच्या कर्ज काढलं वीज बँकेतून. त्या कर्ज फेडत गायच्या जीवावर काय उत्पन्न काय डेअरीच्या काय असं मिळून 3 हप्ते फेडले. पुन्हा जमीन घेतली 40 लाखाची. फेडीत म्हणजे गायांच्या जीवावर जमीन पण शेतीच्या जीवावर. शेती मला पहिल्यांदा 9 एकर होती, त्याच्यावर जवळजवळ 8 एकर घेतली. म्हणजे रानातलं उत्पन्न काय हे काय दोन्हीचं मिळून पहिल्यांदा 7,000 घेतली, पुन्हा 40,000 घेतली, पुन्हा 3 लाखांनी घेतली, पुन्हा 7 लाखांनी घेतली. हा मग आता दिवस वाढतील आता 22 लाखांनी घेतली. म्हणजे किमती वाढत गेल्या जमिनीचा. पण शेजाला मिळण्यामुळे घेत राहिले. सगळं समाधान पोरांना वाटून म्हणजे आता त्यांचे ते दोघं बघताय. आता दोघांकडे पण 20-20 गायी आहेत. आणि 20 चाल्या काय ते 9 बच्चे आहेत ते 10-12. म्हणजे 2 बैल जोडी आहेत. 30च्या आसपास 50च्या पुढे जाते मग तुमचं म्हणजे टायर दोन्ही गाडी गायला वाढ कटवाळ मका आणायला पेत्रे बैला जोड आहे, इथे बैला जोड आहे, टायर गाडी बघायला आहे गायला चारा आणण्यासाठी. म्हणजे कष्ट कमी होते त्याचं थोडक्यात एवढं मोठं आणायचं म्हटलं. 2 गडी मजूर आहेत. आणि सोबतच आता एवढ्या सगळ्या गायी म्हणजे ह्यांच्यासाठी प्रत्येक माणसाला काय वाटतं एवढं सगळे ह्यांच्याकडे मी पण एकदम ह्याच्यामध्ये पॉवर मध्ये जाऊन एखादा माणूस काय निर्णय घेतो की मी पण हे करू शकतो, पण ते होत नाही शक्य. कारण असं झालं एकदा एका मग त्यांनी एकदमच 25 गाय विकत आणल्या. 25 गाय विकत आणल्या. लाखांनी काय, 1.25 लाखांनी काय, 80नी काय, 90नी काय, 25 मला म्हणलं बघा येत होता माझा. बरं म्हणलं तू एकदम गाय घेतल्या घरी एमची ते ठेवल्यात म्हणलं. बरं म्हणलं सगळं विकत सगळं चारा पाणी मागत भाई म्हणलं. असं करीत घरी गेलं निघून ह्याला काय काम कळलं ना. गाय विकून टाकल्या गोटा बी खतम. काय लहानच नाही मोठा पण एकदम बरोबर. कारण बरेच लोक असं करतात एकदम घेऊन नाही एकदम घेतात. त्याचं नियोजन कळत नाही. गायला कसा चारा घालायचा, त्याचा आधार कोण, त्याला डॉक्टर स्वतः गाय मी मोकळ्या करू शकतो. काय डॉक्टर मग ते अनुभव येऊन गेलेला आहे ना. आणि एकदम मोठं व्हायचं म्हणजे लक्ष गाय वाळून बघायचं. कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं शेती असू द्या किंवा गाई असू द्या, डायरेक्ट मजुराच्या जीवावरती होत नाही. कारण त्या शेतकऱ्याला स्वतःला माहिती पाहिजे की आपल्या दुधाच्या बादलीवरती कळलं पाहिजे आपल्या गायने किती अन्न खाल्लेलं, किती चारा तिला मिळेला, एवढा अंदाज यायला पाहिजे. पहिले हाताने गाडा काढायचे, मिस्त्री निघाले, आता मिस्त्री निघाले. हा मग आता एवढं मोठं लोड वाढलाय म्हटल्यावर सुख लागले. आणि गायला मुक्त गोटा असल्यामुळे हवेची मुक्त गोट्यात आणि करायची माझं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं आपला पहिला मेन मुद्दा असतो त्याच्यामधून आपल्याला इन्कम किती आहे. गायला माणसापेक्षा जास्त वळण. गाय मुक्त गोट्याची सोडली शेडमध्ये त्यांच्या खाद्य आधी टाकून घेतलं तर आपापल्या कडेलाच येऊन ती खायला सुरुवात करणार. नुसती हुकार पाहिजे काढायचे लगेच धारा काढायच्या पुन्हा मुक्त गोट्यात सोडायचे. शेंडी टाळून गाठ टाकून मुक्त गोट्यात सोडायचं. म्हणजे सवय लागली त्याच्यामुळं थोडे कमी होते. कष्ट कमी. नियोजन जागेवर पाणी आहे त्यांना पाणी एक गाय 7 मिनिटं 10 मिनिटं पाणी पिते आणि 10 गायला किती वाजून जाईल तर जागेवर पाणी सोबत. हा त्याच्यामुळे खर्च वाचतोय. एक गाय 10 मिनिटं पाणी पण वाचतोय काय वाचतोय त्या गायने किती वेळ वाट बघायची. आणि गाय कशी पाणी पिते काय पाणी पिते. सोबतच काही विषय असतो माहितीये का, जनावर पाळतो माणूस राखायला आलं ते पण बघायला पाहिजे. फवारणी करणे त्याच्यावर लक्ष देणं. नाहीतर मग काय लोक काय करतात, 10-15 गुरं सांभाळायची ते मुरकुडी होऊन तशीच झुरून मारायची. आता बापूंनी सांगितलं तसं. असं गायचं नियोजन. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आपण बोललो होतो स्वतः अब्दुल केल्याशिवाय होत नाही. कष्ट घ्यावं लागतं सुरुवातीला. आणि मेन मुद्दा म्हणजे जशी पोरं हाताखाली येते तसं मग आणि काम वाढलं आणि चूक लागते.
घरचीच माणसं आपलं लागतं. हा मग ते आपली गुंतवणूक म्हणजे जे मजुराला द्यायचं ते थोडस कमी कमी होते. आणि मजुरांची वाचते. सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं महिन्याचं इन्कम. आता आपण कलेक्शन केलं की दुधाचे रेट कमी आहेत पण तरी सुद्धा तुम्ही परवडेबल आहेत कारण पण ते इकलेच नाही ते शेणखत गावते पाडतो हा. गावते ती. आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण दूध जरी कमी विकलं तरी ते खर्चावारी सोडलं तरी त्याच्यापासून जनावरांपासून मिळणारे वासरं आणि शेणखत ह्या दोन गोष्टी तर आपल्याला प्रॉफिट मध्ये नफाच आहेत ना. 30 रुपयाचे मोठे पाहिजे होता पण आता मोदी सरकार देते त्याला सरकारी बिल्ल पाहिजे गायांना मारलं ते कागदपत्र सारे डेअरीचे करायचे त्यातनं खायला मिळलं खायला नाही अजून चाललं इलेक्शन मध्ये. आणि पण आता दुग्ध व्यवसाय मंत्र्यांनी काय केलं आता 30 रुपये जाहीर केलं दुधाला. हा मग तो रेट मिळाल्यावरती परवडेबलच राहील प्रत्येकाला. हा आणि आता जरी 26 रुपयांनी रेट चालू आहे, तरी मी आता बसल्या आपण सोबत चर्चा केली होती व्हिडिओच्या अगोदर. त्याच्यामध्ये त्यांचं पर दिवसाला एक टाइमचं दूध एका म्हणजे 2 शेड आहेत त्यांच्या. एका शेड मधलं 120 लिटर जातं आणि दुसऱ्या शेड मधलं 130 लिटर जातं. आणि दोन्हीचं मिळून त्यांचं जर इन्कम मला एका शेड होते मी गणित तर एका महिन्याला 240 म्हणजे 500 लिटर लागतं रोजचं. आणि 26 रुपयांनी त्याचं कलेक्शन किती होतं. तो तर काढा मोबाईलवर मुलाखत त्यात 80,000 फरकाला गेलं. मी आता काढलं होतं तर मी एका टायमाचं काढलं होतं 3,000 एका पोट्याचं निघलं होतं 120 लिटरचं एका टायमाचं. तर आपण नंतर कलेक्शन करून मी दाखवतो व्हिडिओवरती गणित तुम्हाला. काढा ते घरी. आणि पण काय झालं मग? हे सगळं झालं ना त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ही येणं झालं. पण महत्वाचं म्हणजे जाणं. तुम्हाला थोडा महिन्याला खर्च पण भरपूर होता असं नाही एका गायला. हा. म्हणजे एका टायमाला 2 किलो खाते. एका टायमाला 3 किलो चारा लागतं. 3 किलो एका गायला आणि ते दुभत्यासाठी पण लागतं आणि पार्ट्या गायला 3 किलो. खुराकावरतीच त्याचं आपलं उत्पन्न राहतं. 3 किलो टाकायचं जास्त पाणी घ्यायला. हा मग दूध आपण जेवढं खुराक चालेल तेवढं चांगलं दूध भेटेल आपल्याला. अशा हिशोबाने दुधाचे पण त्या खुराकाचे पण वेगवेगळे प्रकार आहे ते पण आपण नंतर ह्यांच्याकडून जाणून घेऊया. तर आम्ही दुसरा तयारीची गोळी मकाचा बाटला असे फरक टाकतो. जर तुम्ही सुरुवातीला एक गाय होती तेव्हा तुम्हाला काय कसं वाटायचं आणि आता तुम्हाला कसं वाटतं म्हणजे सक्सेस झाल्यासारखं. बदलत गेलं ना मग गोटाळा बंद केला 5 पैसे केली त्याचं सामान गेलं जास्त काय झालं पण थोडे पैसे थोडे म्हणजे डोकं लावलं म्हणजे आता नफा जास्त आहे. 1-2 गायमध्ये नाही पण आता काय होतंय एखादी एक गुटागुटी होती ना त्याच्यामुळे नफा जास्त राहतोय असं यांचं म्हणणं आहे. काय पाण्यावर धरून जागा पाणी सोडा हा कष्ट कमी झालं. तर खूप धन्यवाद बापू तुमचं चांगली माहिती सांगितली आपल्या माणसाला बोलण्यासारखं वाटलं. तर यांनी सांगितलेल्या टिप्स आपण सुद्धा लक्षात घेऊ आणि तुम्ही जर गाय गोठा करत असाल तर यांनी सांगितलेले अनुभव तुम्हाला येतात का कमेंट मध्ये जरूर कळवा. धन्यवाद.